नमस्कार, प्रवीण तुराई या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर आला आहे. घरात मोदक, लाडू आणि वेगवेगळ्या गोडधोडाच्या पदार्थांची तयारी सुरू झाली. पण मागच्या आठवड्यात अचानक एका गोष्टीनं सर्वसामान्याच्या खिशाला मोठा सुरुंग लावलेला, ती गोष्ट म्हणजे साखर. अवघ्या एका महिन्यात 50 रुपये किलो असणारी साखर थेट 70 रुपयावर जाऊन पोहोचली होती. सण सुरू होण्यापूर्वी साखरेच्या दरात प्रति किलो तब्बल 20 ते 25 रुपयांची मोठी वाढ ही नोंदवण्यात आल्याने सर्वसामान्याचं बजेट कोलमडलं. पण मंडळी, आता साखरेच्या दरात मोठी घट होताना दिसते. एका रात्रीत अचानक भडकलेले साखरेचे दर थेट 15 ते 18% खाली कोसळले. 67 रुपयांवर गेलेली साखर आता 55 रुपयाच्या आसपास कशी आली? केंद्र सरकारनं असा कोणता मास्टर स्ट्रोक मारला त्यानं साठेबाजांचा धाबेच दणाणले? सणाच्या तोंडावर 70 रुपये किलो असणारी साखर आता 55 रुपये किलो झाल्याने सर्वसामान्य जनतेच्या तोंडावर एक वेगळंच समाधान दिसून येते. आता अलीकडील उच्चांकावरून घसरल्यानंतर साखरेचा दर सुमारे 55 किलोच्या आसपास येऊन स्थिरावला आहे. भारताने 10 लाख टन आयातीला परवानगी दिली आणि साठेबाजीवर कारवाई केली, ज्यामुळे साखरेच्या किमतीत कमी होण्यास मदत झाली. धन्यवाद.